आता मात्र शौर्य 11 या संघाकडून गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे हुकमी गोलंदाज ऑलराउंडर मोहित राफचिक लुक आणि राफचिक गोलंदाजी राईट राऊंड स्वतःकडून पहिला आणि संघाकडून पहिला श्री गणेशा करतो तो म्हणजे मोहित साईक वरती तो जस बावसाईक वरती तो दुर्गेश चला तेजस साईक वरती तेजस बावसाईक वरती तो दुर्गेश चला आता गोलंदाजीसाठी सज्ज सुंदर चेंडू तेजसला मात्र जखडून ठेवलेला आहे मला असं वाटतं की हेच खेळाडू हाच संघ म्हणजे गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो म्हणजे मोहित आहे आणि मनोज काय नाव काय विसरलो मी नाव राहू दे चला साईड वरती तो म्हणजे तेजस न साईड वरती दुर्गेश ओ हो मात्र जर सुंदर अशी गोलंदाजी करते या चेंडूवर मात्र डॉट होतो चला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे मोहित तेजसला मात्र 2 चेंडू टाकल्या मोहितने मात्र तेजसला जखडून ठेवला आहे पुन्हा एकदा तिसरा चेंडू ओ रनआउट हा एक रन बिटवीन द विकेट एक धाव मात्र घेतलेला आहे 3 चेंडू आणि स्वतःचं आणि संघाचं खातं मात्र ओपन होत आहे 1 धावाने श्री गणेश होतोय आता सामन्याला सुरुवात होते 1 धाव मात्र प्रगतीपथावरती आहे पुढे मारण्याचा प्रयत्न सुंदर शॉट खराब क्षेत्ररक्षकाचा उकार मॅट्रिक दुर्गेशने मारलंय चौकार स्वतःच खात आता मात्र चौकाराने खोललेलं आहे वाह अब मजा आएगा हा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मोहित वाईटचा चेंडू आणि मात्र आमचे मेन अंपायर 2 हात लांब करू शकतो की हा चेंडू वाईड आहे धाव संख्या झाली ती म्हणजे 6 4 चेंडू 6 धावा या षटकातले मला असं वाटतं शेवटचे 2 चेंडू बाकी असतील दुर्गेश खेळण्यासाठी सज्ज होते समोर आहे तो म्हणजे मोहित नामवंत असा खेळाडू मोहित आपण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितला होता काय खेळी केली होती काय फलंदाजी केली होती काय गोलंदाजी केली होती आता मात्र दुर्गेश मात्र मोहित होते आक्रमक होते दुर्गेशने लगावले 2 चौकार मोहितला मात्र आता विचार करायला लागलाय सुंदर अशी फलंदाजी करते काय गोलंदाजी करतोय सुंदर अशी गोलंदाजी शौर्य 11 या संघाकडून मोहित त्याला तेवढाच प्रत्युत्तर फलंदाजी करतो तो म्हणजे दुर्गेश मिस्टेक दुर्गेशला मात्र आता माघारी परतावं लागतंय दुर्गेश ये गलती आपने की भुगतना पडेगा आता त्याची जागा घेण्यासाठी जातो तो म्हणजे इम्रान तो इम्रान घे काय इम्रान
बॉलरचं नाव आहे मॅट्रिक्स. पॅट्रिक्स नको तुला पॅट्रिक्सच बरं दिसतंय. सावकाश आता गोलंदाजीसाठी येतो तो म्हणजे पॅट्रिक्स आणि साई गोवर होतो म्हणजे तेजस नाव साई गोवर होतो इम्रान. पॅट्रिकचा हा चेंडू तेजस हा खेड तालुक्यामध्ये नावाजलेला खेळ आहे. कोकणामध्ये याचं नाव आहे तो म्हणजे तेजस. आता पुन्हा एकदा मुंबई पनवेल नवी मुंबई या पनवेल तालुक्यामध्ये खेळताना दिसतोय तेजस. पॅट्रिकसाठी वॉटर शॉट. ओहो मी बोललो तो नाव जशी तशी खेळाडू आहे. खेळाची खेळवृत्ती दाखवते. नावाला साजेल अशी खेळवृत्ती दाखवतो आणि खेळी करतो तो म्हणजे तेजस. काय चेंडू टाकला होता पॅट्रिक्सनं आणि त्याला काय प्रत्युत्तर दिले. काय चौकार ठोकली. वाह. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा कारण आपल्याला पुढील सामने खेळायचे आहेत. वेळेची फार कमतरता आहे. चला पॅट्रिक तेजस धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 14. तेजस खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो हो रनआउट का. हो हो हा अंपायरचा डिसिजन येतोय. डिसिजन पेंडिंग. आउट की नॉट आउट. नॉट आउट +5. वाह 1 रन 22 मध्ये 5 नावं मिळत आहेत. सॉरी आपण अगोदर सांगितलेलं की याच्यानंतर होणार आहे. फक्त अंपायरकडे रिव्ह्यू आहे. तुमच्याकडे रनआउट विकेट. ओके रिव्ह्यू का. ओके सॉरी रिव्ह्यू. ओके रिव्ह्यू मागतायत ते म्हणजे शौर्य इलेव्हन या संघाकडून. आपल्याकडे युट्यूब असल्यामुळे रिव्ह्यू अवेलेबल आहेत. बघ ओके फक्त तिथे नेमकेच खेळाडू जावा ना. आपण काय सांगितलेलं की तुमचं एक प्रतिनिधित्व किंवा कर्णधार असेल तर किंवा जो तो कर्णधार असेल तो किंवा त्याच्यासोबत असेल तर तो दुसरा खेळाडू ते कोणाला तरी पाठवा. जरा दीर जरा सगळं सर्व समजेल. डिसिजन पेंडिंग असेल. जर आउट असेल तर मात्र माघारी परतावा लागेल इब्राहिम याला आणि जर का नॉट आउट असेल तर इब्राहिम कुठे. ओके दिसलाच नाही तू. इम्रान का. ओके सॉरी मिस्टेक. इम्रान एक मिनिट म्हणूनच मी सांगितलं तिथे फक्त एकच प्लेअर जाऊ दे. बाकी सर्व खेळाडूने जाऊ द्या. खेळाडूने मागे वाना. इकडे अंपायर आहे. डिसिजन नक्कीच देणार. आपल्याकडे तुम्ही रिव्ह्यूची अपील केला तर रिव्ह्यू तुमचा इथं यशस्वी ठरतोय का हे समजेल आपल्याला. चला रिव्ह्यू समजतोय. तुम्ही प्रेशर टाकू नका. अंपायरचा डिसिजन येणार आणि अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असेल जो असेल तो असेल. पण दोन्ही संघाला मान्य करावं लागेल. रोहित आहे तुमचं बरा बिचू तुम्ही खातो घातलं काय अरे वा. अंपायरचा डिसिजन येतोय. डिसिजन निशांत नॉट आउट. नॉट आउट +5 धावा. चला थँक्यू सो मच तुम्ही कॉम्प्रोमाइज केल्याबद्दल. सहकार्य करा. चला झालेला आहे. धाव संख्या मात्र पोहोचली 19.
हो तेजसने मारला होता इम्रान होता. स्ट्राईक वरती आहेत आता इम्रान. एक मिनिट ओव्हर धाव संख्या झाली 21. 3 विकेट बाद झालेत. 2 ओव्हर ना 2 ओव्हरच्या सवतीन धाव संख्या झाली 21. हॅलो बॉलर नेम अब्बास. अब्बास आहे. हॅलो सॉरी आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 2 ओव्हरच्या संपत्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 21. आता मात्र गोलंदाजीसाठी आला तो म्हणजे अब्बास. चक्री गोलंदाज काय त्याला प्रत्युत्तर करतो तेजस. सुंदर शॉट माइंड ब्लोइंग. हॅलो आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज अब्बास या चेंडूवरती चक्री गोलंदाज सुंदर टॅप रनआउट होतोय का. एक धाव मात्र नक्की मिळते. साईक रेट होते साईक वरती रेट म्हणजे तेजस. जेरी 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 जेरी
तेजस काय चेंडू यांचा चेंडू मात्र विकेट मात्र इथे लूज फिल्डिंग होते या चेंडूवरती 4 धावा मात्र लेग वाईज मध्ये मिळत आहेत. 4 धाव संख्या झाली ती म्हणजे 27 27. बुवा जरा 2 मिनिटं इमर्जन्सी. आता मात्र तेजसला माघारी परतावं लागतं. हे बोलतो का जरा 2 मिनिटं. ये क्या हुआ अजब तेजा भाई, ये क्या किया. धाव संख्या मात्र पोहोचली ती 27. 4 गडी बाद. कॉमेंटेटर आहे मी यार, बोलत नाही समजलं असेल मी किती बेकार आहे तो. मला नाही जमत बंटी. हॅलो. ओ खतरनाक असा चेंडू अब्बास यांच्याकडून. हॅलो हॅलो. काही सुरेख असा चेंडू अब्बास यांच्याकडून. अरे तो खाया गेला का मुता गेलाय तो. आवाज काय करतो मी काय टिंगलोय ते पॅकर आहे बाबा, सगळे असेल पाचे. आणि तो आबू यांच्यातला. हॅलो. काय सुंदर असा चेंडू. स्कोर काय झाला. 3 ओव्हर आणि 28 धावा. पशु डेटा होने का. पशु डेटा उड जाएगा. बऱ्या देता आहे रिव्ह्यू मागितलं. कालास अरे ते आखरीता स्कोर लिवाय बसला. खेळणार होता ना तो यांच्यातून बुवामधनं. मग आमच्यात ना खेळायचं एवढं. आम्ही भयाला उभा केला. बंटी बोल, बंटी बॉलर बंटी. हॅलो. पुढील षटक घेऊन येतो तो म्हणजे बंटी नावाजलेला गोलंदाज. पाहूया बंटी आपल्या संघासाठी काय करतो. पॉवर बिल लागणार तुला. काय सुरेख असा चेंडू मात्र 4 धावा. चला आम्ही मानणी येतो नंतर. नको जाऊ बस ना एवढं आपण भरायला. वायफाय लगेच येणार. वायफाय हे घे ना हॉटस्पॉट घे ना. आधी ना हे हॉटस्पॉट ऑन कर बंटी. काय सुंदर असा चेंडू मात्र 4 धावा. विकेटीचा दुसरा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे बंटी. दुसरा चेंडू वाईड धावा. 9175. काय सुंदर असा चेंडू. तेवढा प्रत्युत्तर सुंदर देण्यात आला आहे. चौकार. सुंदर अशी फलंदाजी, तेवढी सुंदर अशी गोलंदाजी. अतिरिक्त धाव संघासाठी वाईट चेंडू.
स्कोर सांग. 38. किती बॉल? 2 चेंडू 38 धावा. येणारे 4 चेंडू पाहूया काय करू शकतो फलंदाज आणि गोलंदाज. दोन्हीही तितकेच चांगले. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू टोलवलेला मात्र 1 धावासाठी. बॉलिंग नशीब साईडला घेतला आणि मी नाही बोलायचं का. पाहूया पुढे. काय चांगला चेंडू टाकण्यात आलेला आहे. काय चेंडू टाकण्यात आलेला आहे. हॅलो. अरे कट लागला ना बॉल. कट नाही लागला. बॅट खाली घासली म्हणजे. पुढे. अरे बस इथं बस. रिव्ह्यू नाहीये. जागेचं नाव काय? पहिले बोल. गौरदेवीच्या शहर. जागेचं नाव काय? जागेचं मलाच नाही. एवढा प्रश्न. हॅलो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, खचाखच भरलेला स्टेडियम. या स्टेडियम मध्ये चालणारे सामना आपण पाहत आहोत. सामन्यामध्ये महत्वाचं असं बॅटिंग विश्लेषण करणारे क्रिकेटर विकेट आणि रन काउंट पाहतोय आपण. हे षटकातला हा बॉल. षटकामधला चेंडू पाहूया फलंदाजाने. पाहूया हा काय विकेट आहे की नाही. आणि अंपायर यांचा निर्देश की गडी कलपाटला. एक आहे समोरच आहे. सुंदर असं कलम बोल. दुसरीला कॉल करू का? सुंदर असं चाललेलं हे मॅच कोणाच्या? क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज फलंदाज यांची. हॅलो. या पुढील होणारा सामना नितेश इलेवन कळंबोली वासेस वन साइड कामोटे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया मंचावर यावे. पवेलियन. षटकाचा पुढचा चेंडू पाहूया फलंदाज काय करतोय. गलपटतोय की गोलंदाज करतोय, काय करतोय पाहूया. आणि हा मस्तपैकी मारलेला गोलंदाजाने चेंडू. उत्कृष्टरित्या सुंदर असा त्याने चेंडू टाकलेला आहे. पाहूया पुढचा. हा चेंडू टाकताना रायडर हा बॉल प्रयत्न टाकण्याचा पण थोडासा विसंगती. चेंडू पुढचा हा पटकावलेला आहे आणि हा बाहेर. हा सदर फलंदाज गलपाटलेला आहे. हा वजा झालेला आहे. पुढील संपूर्ण क्षणाची वाट आपण पाहत आहोत. सर्वांना माहितीच आहे की आपले चव्हाण साहेब यांनी भरवले हे सामने. त्यांच्या बरोबर असणारे सन्माननीय रोहित यांनी प्रयत्न करून हे भरलेले सामने
आपण पाहू शकता की हे खचाखच भरलेलं मैदान, या मैदानामध्ये चाललेले सामने सकाळपासून आपण सर्व सामने पाहत आहोत. या ठिकाणी सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व अभिनंदन. थँक्यू थँक्यू. हो खरं खरं चांगली गोष्ट आहे. करताय का? नाही करत असले करा, करत असले करा. थकलायच म्हणून तुला बोलतो. हा नाही करत करा. आपण पाहू शकता या ठिकाणी गावदेवी श्री गणेश क्रीडा मंडळ बोळा 11 उसरली खुर्द भव्य अंडर आर्म क्रिकेट सामने आई गावदेवी उसरली चषक 2025. आपण पाहू, तुझं नाव? आपण पाहतो की सकाळपासून म्हणजे सामने चालू झाल्यापासून अभि हा उत्कृष्टरित्या बॅट्समॅनला विचारला का आपले मनोगत क्रिएटरांसाठी व्यक्त करत होता. आणि खरंच बरं वाटतं की असा सूत्रसंचालन करणारा व्यक्ती आपल्याला आहे. बॅट्समॅन ऐक ना, बॅट्समॅन कोण? कुठले टीम आहे? हॅलो, दोन्ही संघांच्या 12 प्लेयर लवकरच यावे. हे नवर आहे ना भाऊ, नाव सांगा. अरे रायडर वॉचच्या माहित आहे मला. पहिली मॅच दुसरी मॅच डायरेक्ट म्हणजे टीम मधले सबस्टिट्यूट म्हणजे 12 प्लेयर जो असेल त्यांनी इथे यावं. चव्हाण साहेब बॉलरचं नाव काय? बॉलर करण. पाहूया आपण येणारे षटकार, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधलं कॉम्बिनेशन काय असेल ते पाहूया आपण. करण गोलंदाज भरधावतीमध्ये हा पहिला चेंडू आणि हा उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण. या भव्य दिव्य क्रिकेट सामन्याचे आयोजक सन्माननीय चव्हाण साहेब हे देखील या पटांगणामध्ये उपस्थित आहेत. त्या क्रिकेट सामन्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत. पाहूया त्यांच्या विचारधरणीने हा सामना ते जिंकतायत की नाही. षटकाचं दुसरा चेंडू पाहूया काय होतंय. हा पटकावलेला प्रयत्न पण हा त्यांनी पटकावलेला नाहीये. खूप प्रयत्न केले पण त्यांना जमलं नाही. थोडासा गडी पटला. षटकातला पुढचा चेंडू पाहूया काय होतं. आणि हा पटकावण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे 3.
2 उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक मागे उभे, ड्राईव्हला उभे. आपण पाहू शकतो हा पुढचा चेंडू आणि हा पटकवण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट असं यष्टीरक्षण. आपण बघू शकतो की अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम राहील. आपण सर्वांनी लक्षात ठेवा, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. षटकातला पुढचा चेंडू पाहूया फलंदाज काय करतोय. मागे पुढे आणि हा सुंदर असा डॉट बॉल काढलेला आहे. त्यांनी तो बॉल यमनिक्रिय केलेला आहे. सुंदर सुंदर सुंदर. मला वाटतं बुवा 11 यांनी अगोदर प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे. पाहूया षटकातला पुढचा चेंडू. फलंदाज काय करतोय. फलंदाज गैपाटतोय की मारतोय. पाहूया येणारा चेंडू. चेंडू भरून येतोय की हलका येतोय. पाहूया आपण. फलंदाज तयार आणि हा पटकावलेला आहे चौकार. चौकार चौकार. खरंच सांगतो की महत्वाचं वाटतं. चौकार जो मारलेला आहे हा खरंच वंदनीय आहे की त्यांनी जो मारलेला आहे त्यांच्या संघासाठी. हॅलो 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 6. चला सामना आपला लवकरात लवकर चालू करायचा आहे कारण आपल्याला वेळेचं बंधनकारक आहे. धन्यवाद. हो तुमचं नाव काय. प्रशांत प्रकाश तांबे, कोकण अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा. ओके. आता सुंदर असं समालोचन झालंय प्रकाश दादा यांच्याकडून. चला अरे हो राजा मला एंड तरी करू दे. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचंय. आता पुढील ते समालोचक करतील ते आमचे तुषार दादा. कृपया सामना लवकरात लवकर चालू करावे. आपल्याकडे कालावधी खूप कमी आहे. फिल्डिंग टीम बॉलर नेम निखिल आणि आता बॉलिंग करत होतो निखिल. बॅटिंग नेम विनू. बॅटिंग करेल तो विनू, बॉलिंग करेल तो निखिल. आणि असा आता सामना षटकात वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक घेऊन येतो निखिल. आणि सुंदर असं चौकार नटवलाय थटवलाय तो बॅट्समन. काय नाव रे. विनू. आणि असा शानदार चौकार तटवलाय तो विनू. ओके. आणि आमचे बंटी आम्हाला सांगतेत की विनू हा चांगला बॅट्समन आहे. हो सुंदर बॉल आणि हा चौकार आणि चांगली बॅटिंग करतो विनू. आणि पंचांचा निर्णय आणि हा बॉल आणि चांगला कटशॉट खेळतोय तो विनू. आणि ही जी आपली मॅच आहे जी ज्यांनी सजवली ते आपले संदीप सर
चांगली बॅटिंग करतो तो विनू. पुढचा बॉल टाकेल तो निखिल. हो आणि चांगला बॉल केला पण एक अतिरिक्त धाव आणि चांगली फिल्डिंग करतो तो क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग त्याने केली. मैदानावरती पूर्ण गोंधळ उडालाय. मॅचला थोडं स्पीडअप ठेवायचंय. आपल्याला पुढील सामने खेळवायचे. आणि आता बॅटिंग करतायत आमचे मयूर दादा. काय मयूर दादा हे आमचे खूप जुन्यापासून खेळणारे खेळाडू आहेत. थांब रे. बरोबर आहे बरोबर आहे. याडायच काय मग. पुढील चेंडू निखिलचा आणि त्याने फेस करतील ते मयूर दादा. आणि ह्याच्या पुढे होणारे जे पण सामने असतील ते 3 षटकांचे खेळवले जातील आणि सर्वांची नोंद घ्यावी. सर्वांनी नोंद घ्यावी. पुढील चेंडू निखिलचा फेस करतील ते मयूर दादा. बघू नको तू नाव घेऊन मी. आणि हा उत्कृष्ट मध्ये एकदम चांगला सुंदर असा फटका खेळलेला आहे मयूर दादा यांनी. नावाला शोभेल असा फटका खेळलेला आहे मयूर दादा यांनी. 4 बॉल आणि 19 धावा. 4 चेंडू आणि 19 धावा. यापुढे होणारे सर्व सामने 3 षटकाचे खेळले जातील. सर्व टीमने नोंद घ्यावी. पुढील चेंडू निखिल यांचा. बघूया काय करतोय. पनवेल मध्ये नावाजलेला बॅट्समॅन म्हणजे मयूरदा. पाहूया पुढील काय करतोय. पुढील चेंडू निखिल यांचा. काय सुंदर असा चेंडू आणि क्लीन बॉल. काय सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. काय सुंदर असा चेंडू. खोकला येतो बोल ना. वडापाव हवाय तुला. ए नको तू नको भावा. तू नको भंकस आवडली तर बोल मला. ए नको फलंदाजचं नाव हुसेन. पाहूया हुसेन काय करतो आपल्या संघासाठी. सेकंड ओव्हर आहे. 1 to go. या ओव्हरचा लास्टचा चेंडू निखिल यांच्याकडून. पाहूया काय करतो लास्टच्या चेंडूवर. हुसेन की निखिल आणि सुरू असा चेंडू आणि अंपायरचा डिसिजन. नो चेंडू आणि 1 धाव. नो +1 अतिरिक्त गचा अशी गोलंदाजी निखिल यांच्याकडून. स्कोर झालेला आहे 5 बॉल 21 ना. 5 चेंडू आणि 21 धावा. पुढील चेंडू घेऊन येतो तो म्हणजे निखिल. आणि काय करतो आणि सुंदर असा चेंडू तेवढ्या ताकदीने घुमवलेला. काय सुंदर असा टोलवलेला चेंडू विनू यांच्याकडून. मात्र 1 धावा करता. या पुढे होणारा सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल. सर्व टीमने नोंद घ्यावी. यापुढे होणारा सामना 3 ओव्हरचा असेल. आपल्याकडे वेळेचं बंधनकारक आहे त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्यावे. यापुढे बंधनकारक आहे. मी मनापासून पुढील षटक घेऊन येतो तो म्हणजे नाव काय हो. मी नाव काय. बॉलर रे. बॉलर नाव. बॉलर नेम पुढील
संघासाठी तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो तो म्हणजे दुर्गेश घाटकोपरचा अतिशय घाटकोपर मध्ये नावाजलेला गोलंदाज म्हणजे दुर्गेश. पाहूया पनवेल मध्ये येऊन काय चमत्कार घडवतो तो. पहिला चेंडू अतिशय सुरक असा मात्र नो चेंडू +4. सर्व संघांनी नोंद घ्यावी. पहिलं ऑब्जेक्शन मागावं त्यानंतर नोंद देण्यात येईल. ऑब्जेक्शन मागितलं ना आता नो सर्व टीमला. अरे बनते दा माहिती आपल्याकडे साईडरम अलाउड आहे, ओरम नाही. कृपया याची नोंद घ्यावी. 90 डिग्रीच्या वर असल्यास नो बॉल देण्यात येईल. यापुढे वॉर्निंग मिळणार नाही. 90 डिग्रीच्या वर असल्यास डायरेक्ट नो बॉल देण्यात येईल. तुषार साईड सर्व प्लेयर्सनी नोंद घ्यावी. यापुढे 90 डिग्रीचा आत असल्यास नो चेंडू घोषित करण्यात येईल. पाहूया पुढील चेंडू काय करतो. सुंदर असा चेंडू तेवढा ताकदीने घुमवलेला बॉल. पाहूया पुढील चेंडू दुर्गेशांचा आणि सुंदर असा चेंडू. बॅट्समॅनला काय हलता डुलता आलेला नाहीये. मी बोलतो रे बरोबर इकडे. हॅलो रनआउट. what a ball, what a fielding. अंपायर डिसीजन. उंगली उठे दुर्घटना घटी. वाह भाई वाह. अब मजा आएगा गेम में. क्या गेंदबाजी कर रहे, क्या गोलंदाजी कर रहे. गेम होगा रोमांचक. अरे हो बोला त्याकडे ते दिला ना. काय सामना, रंगतदार सामना. मात्र हा डॉट चेंडू धाव संख्या मात्र बुजली ती 28. जिंकण्यासाठी 9 चेंडू 13 धावा. 9 चेंडू 13 धावा. काय होणार आता मात्र विनू सर. एक मिनिट 2 बॉल झाले. 3 बॉल 3 बॉल झाले असतील. 3 बॉल 28 3 बॉल. थांब एक मिनिट तुम्ही ऐका जरा चिल व्हा. आपण जर काय आपल्याकडे आहे रेकॉर्ड. जर काय प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्हाला आपण क्लिअर करून देऊ. जरा 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. तुम्ही जरा तुमच्या जागेवरती जावा. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर इथं आपल्याकडे रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड नुसार आपण तुम्हाला कसं दाखवू. ओके हा नो +4. लेग बाईज एक डॉट नंतर विकेट गेला. 3 बॉल झाले. 28 झाला. 28 स्कोर. हा 22 होते. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त एकाने सांगा. आपल्याकडे सर्व रेकॉर्ड वगैरे आहेत. आता चला आज सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. काय सामना होतो, काय गोलंदाजात, काय चेंडूचा वेगवान चेंडू. फलंदाज सुद्धा तेवढाच. विनू त्याला प्रत्युत्तर करतो. तू जेवढा वेगाने गोलंदाज करतो तेवढा वेगाने तुला फटका मारतो आणि चौकार ठेवतो. अशी धमक दाखवतो तो म्हणजे विनू. समोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो तो म्हणजे दुर्गेश टू विनू. काय होईल या चेंडूवरती लगावलाय. वाह विनू बोलते हम किसी से कम नहीं. तुम्हारा नाम बड़ा है, मेरा ऐसा हमारा काम बड़ा है. वही दिखता है विनू. वाह या चेंडूवरती लगावलाय. सुंदर चौकार. समीकरण बदलतो. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. वन साइड हिरो.
क्या फलंदाजी कर रहा, क्या बैटिंग कर रहा, वाह. अभी समीकरण चेंज हुआ. 7 चेंडू 5 धावा, 7 चेंडू 5 धावा. अजून सुद्धा गोलंदाज काही कमी नाहीत. अजून आपल्याकडे शेवटचा गोलंदाज येणं बाकी आहे. जर का या चेंडूवरती विनूचा विकेट भेटला तर मग गेमला मजा येणार. या चेंडूवरती जुना बॉल. ओके 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 भेटणार. अरे बाबा बॉल नको मी याच्यानंतर होणारा सामना होतो म्हणजे वन साइड कामोटे विरुद्ध नितेश इलेवन ओके थांबा. ओके वाट गेम आणि वन साइड या चेंडूवरती लगावलाय चौकार. जर हा चेंडू डॉट आला असताना तर काय सामन्याला मजा आली असती, रंगतदार सामना झाला असता. हो की नाही. या विनूसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय फलंदाजी केली, वा भाई वा. याच्यानंतर होणारा सामना म्हणजे सॉरी या सामन्यामध्ये जो विजयी संघ ठरेल तो आणि उरण 11 दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण सॉरी थोडं लक्ष द्या. याच्यानंतर लगेच होणारा सामना. या सामन्यामध्ये जो विजयी होईल तो दुसऱ्या सामन्यामध्ये खेळेल. उरण सोबत खेळला एक रनची गरज. आता मात्र बाद होतोय. बॉलरचं नाव कपडे एक धावाची गरज. बॉलरचं नाव सांगा एकदा. नवीन आणि मात्र हा स्वर चेंडू मात्र मला असं वाटतंय कुठल्या रे टीमचं नाव आता जिंकलं ते टीमचं नाव पनवेला. हा संघ वन साइड हिरो ठरलेला आहे. आम्हाला असं वाटतं मॅन ऑफ द मॅच विनू असण्याची शक्यता आहे. बघूया मॅन ऑफ द मॅच कोण आहे. 110% मॅन ऑफ द मॅच ठरतो वन साइड हिरो विनू. त्याचा सन्मान करतील ते म्हणजे तुषार दादा. हा खेळाडू 11 चेंडू 27 धावा, 11 चेंडू 27 धावा. वन साइड हिरो. काय फलंदाजी केली, वा अप्रतिम फलंदाजी. आपण या सामन्यामध्ये मोहित दादाला सुद्धा बघितलं होतं. एकच वादा मोहित दादा काय फलंदाजी केली होती त्यांना. आता होणारा सामना तो म्हणजे उरण 11 विरुद्ध तीन ओव्हरची महिला सहकार्य करा. शौर्य 11